आणि पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या. राज्यातून एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळामध्ये 9.5 लाख टन कांदा निर्यात झाला आणि या तुलनेत गेल्या वर्षी 4.65 लाख टन जास्त कांदा निर्यात झाला. मात्र तरी देखील राज्यात कांद्याचे दर कोसळले. अशात उन्हाळी कांद्याच्या निर्यातीच्या नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. अहमदनगरमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. अहमदनगरच्या निफ्टी येथील कांदा बाजारात सरासरी 5 ते 6 रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. चोपडा तालुक्यातील शेतीसाठी हातूर धरणातील तिसरं आवर्तन सोडण्यात आलं. या पाण्याचा रब्बी हंगामाला मोठा फायदा होणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित 16 मागण्या सरकारनं मान्य न केल्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक आहेत. एसटी जनसंघाच्या नेतृत्वात आझाद मैदान इथे आंदोलन केलं जाणार आहे. राज्य सरकारनं संपाची दखल न घेतल्यामुळे संतप्त अंगणवाडी कर्मचारी आजपासून आझाद मैदानावरती ठिय्या आंदोलन करणार आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारनं गेली 5.5 वर्ष मानधनात कोणतीही वाढ न दिल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झाले. थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांना झाडावरती चढून विरू स्टाईल आंदोलन केल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तहसील परिसरात घडलाय. शिपाई पदावरती कार्यरत असलेल्या राकेश बोरकर यांचा 7 महिन्यांचा पगार थकीत आहे. घराजवळ बस का थांबवली नाही म्हणून एका महिलेनं चालत्या बसमध्ये बस वाहकाला शिवीगाळ करत मारहाण केली. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथल्या संजयनगर भागातली ही घटना आहे. या प्रकरणी बस वाहकाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्गातील वर्धेमध्ये नळपाणी योजनेसाठी 1,23,67,000 रुपये मंजूर झालेत. या कामाचा वैभव नाईकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी देवीची पालखी नाचवली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कोन्हवली ग्रामदैवत श्रीरंग भैरी देवीची पालखी केळवत गावी भक्तांच्या भेटीला आली आहे. पालखीचं आगमन होताच आबालवृद्धांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केलं. पालखी नाचवण्यासोबतच संकासूर नाचवण्याची सुद्धा प्रथा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेरडी गावानं शिमगोत्सवाची काटखेल परंपरा जपली आहे. सालाबारप्रमाणेच काटखेळ नाचाची परंपरा जुन्यांसोबतच तरुणांकडून सुद्धा जपली जाते. शहापूरकरांचं ग्रामदैवत असलेल्या श्री वेताळेश्वर स्वामी यात्रेला सुरुवात झाली. 1 मार्च पर्यंत ही यात्रा सुरू आहे आणि या यात्रेला 300 वर्षांची परंपरा आहे. कापसाला योग्य भाव मिळेल या आशेनं घरात साठवणूक करून ठेवलेल्या कापसावरती कीटकनाशक फवारण्याची वेळ संभाजीनगरमधल्या शेतकऱ्यांवरती आली आहे. साठवणूक करून ठेवलेल्या कापसावरती बुरशी रोगाचा प्रादुर्भाव पडत असल्यामुळे शेतकरी कुटुंबात खाज तसंच त्वचा विकाराचे रोग बळावत आहेत. बदलापूर शहरातील नाल्यामध्ये प्लास्टिकचा खच आढळला. त्यामुळे पावसाळ्यात नाला तुंबण्याची शक्यता आहे. प्लास्टिक पिशव्या फेकणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. भिवंडी शहरातील टॅक्सधारकांना महानगरपालिकेने 31 मार्च पर्यंत दिलासा दिलाय. अभय योजनेची मुदत आज संपत असताना महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशानुसार थकबाकीधारकांना 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसंच 50% व्याज माफी जाहीर झाल्यामुळे टॅक्सधारकांना तुर्तास दिलासा मिळालाय. पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागानं 24 तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन सुरू केली. त्यामुळे आता पाण्यासंबंधी तुमच्या असलेल्या अडचणींची सोडवणूक करणं शक्य होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 6,058 घरांच्या सोडतीसाठीची अर्ज विक्री स्वीकृतीची मुदत अखेर संपली आणि या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून 46,000हून अधिक अर्ज सादर झालेत. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत परिचारिका पदाच्या एकूण 656 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे. तसंच परिचारिका पदासाठी 35,400 प्रति महिना इतकं वेतन मिळणार आहे. कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. आधी ही मुदत 3 मार्च पर्यंतची होती. मात्र आता ती वाढवून 3 मे करण्यात आली आहे. कुडाळमध्ये बेदरकारपणे डंपर चालवणाऱ्यांवरती आळा घालण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यामुळे वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांची भंबेरी उडाली. यावेळी ड्रंक अँड ड्राईव्हचे अनेक गुन्हे दाखल झालेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेअंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगडमधील 18 वर्षांवरील मुली आणि महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत महिलांमध्ये सर्वाधिक उच्च रक्तदाब अर्थात हायपरटेन्शनचा त्रास अधिक असून त्या खालोखाल मधुमेह आणि स्तनांचा कर्करोग सारख्या आजारांना त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पुन्हा एकदा 2 बिबट्यांचं दर्शन झालंय. हे बिबटे वावरत असताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. मावळ तालुक्यातील माऊदवणेवाडी या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. यामध्ये रेड्याच्या मुखी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वेद वदवले आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी निर्जीव भिंत चालवली याचे देखावे सादर करण्यात आले. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून सलग 3 दिवस ही सुनावणी पार पडेल. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं विधिमंडळामध्ये 6,383 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये उद्योगांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी 763 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधान परिषदेमध्ये शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र लिहिलं. विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव झाल्याचं पत्रात सूचित करण्यात आलं. ठाण्यातील शिवसेनेची लोकमान्य नगर शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. ठाकरे गटानं पोलिसांना निवेदन दिलं असून शिवसेनेनं सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावरती आहे. तसंच मनसे नेते अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सुद्धा नाशिक दौऱ्यावर आहेत. चंद्रपूरच्या शिवगर्जना यात्रेतील जाहीर सभेत चंद्रकांत खैरेंनी भाजपवरती टीका केली. रावसाहेब दानवे यांनी विरोधात काम करून मला पाडलं तर हंसराज अहिर यांना भाजपच्या मुनगंटीवार यांनी पाडला असा आरोप खैरेंनी केला. भाजपनं स्वतःचं घर सांभाळावं असा टोला देखील खैरेंनी लगावला. भास्कर जाधव गुवाहाटीला येणार होते असा गौप्यस्फोट भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला. मात्र भास्कर जाधव यांनी कंबोज यांचा दावा फेटाळून लावला. कंबोज यांनी पुरावे द्यावेत असं भास्कर जाधव म्हणाले. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच रवींद्र धंगेकर समर्थकांनी गुडघ्याला बाशिंग बांधण्याची चर्चा सुरू आहे. पुण्याच्या वडगावमध्ये निकालाआधीच धंगेकरांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला रवी राणांनी उत्तर दिले. 33 महिन्यात काय दिवे लावले ते मिटकरींनी सांगावं असा पलटवार राणांनी केलाय. मिटकरी स्वतःचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला रवी राणांनी लगावला. नवाब मलिक यांच्या जामीन याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मलिक आजारी असल्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आले. अशातच आज त्यांच्या जामिनावरती सुनावणी होईल. IIT मुंबई संस्थेमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी आता गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश देण्यात आले. गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हुंड्यासाठी नवविवाहितेला सासरच्यांनी ठार मारून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी मीरा रोडच्या काशीमीरा पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या 7 आणि 12 वर्षांच्या मुलींना बेदम मारहाण करणाऱ्या आईला भाईंदर पूर्व इथल्या नवघर पोलिसांनी अटक केली आहे. मोठ्या बहिणीला मारहाण करताना लहान बहिणीनं काढलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलींच्या वडिलांनी हा व्हिडिओ पोलिसात दिला आणि पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला. कोल्हापुरात शिरोळ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह 4 लाच घेताना अटक करण्यात आली आहे. बांधकाम परवाना देण्यासाठी 1,75,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी इथल्या शेतकऱ्यांच्या घराचं कुलूप तोडून चोरी करण्यात आली आणि या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वाळूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबरनाथमध्ये गौण खनिजांची चोरी करणाऱ्यांवरती तहसीलदारांनी कारवाई सुरू केली आहे. तहसीलदारांनी 10 महिन्यात 44 लाखांचा दंड वसूल केला असून चोरट्यांचे चांगलेच धाबे आणलेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या रत्नप्रभा शोरूममध्ये ई-रिक्षा पेटवल्याचा प्रकार समोर आला. सततची वाहन दुरुस्ती, खर्च होणारा पैसा तसंच शोरूम चालक आणि व्यवस्थापनाकडून न मिळणाऱ्या प्रतिसादाला कंटाळून मालकानंच ई-रिक्षाला आग लावली. आसनगाव येथे वन विभागाच्या कार्यालयाजवळ परिसरात वणवा पेटला. यात शेकडो झाडं जळून खाक झाली आहेत. 100 फुटांच्या अंतरावरती वन विभागाचं कार्यालय असून सुद्धा आगीवरती नियंत्रण मिळवण्यात उशीर झाल्यामुळे झाडांचं नुकसान झालंय. बदलापूरच्या शिरगाव परिसरात डोंगराला भीषण आग लागली. वन विभागाकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र यात वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय. वाशिमच्या मानोरा शहरात गोवंशाच्या मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रकवरती पोलिसांनी कारवाई केली आणि पोलिसांनी ट्रक जप्त करून 3 जणांना ताब्यात घेतलंय. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंवरती निशाणा साधला. काँग्रेस पक्षाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्याच हातात आहे असा खोचक टोला मोदींनी खरगेंना लगावला.
नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या चार्जशीटनंतर राऊस एव्हेन्यू कोर्टानं 14 जणांना समन्स बजावलंय. लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारती यांच्यासह 14 जणांना 15 मार्चला कोर्टात हजर राहण्यासाठीचं हे समन्स आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राबाबत मोठं विधान केलंय. भारत हिंदू राष्ट्र होतं आणि यापुढेही राहणार. कोणात हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. पुलवामामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. भारतीय लष्करानं 2 दहशतवाद्यांना घेरलं असून अवंतीपुरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. ग्रेटर नोएडा इथे काढण्यात येत असलेल्या जगन्नाथ शोभायात्रेदरम्यान ई-रिक्षात ठेवलेल्या फटाक्यांना भीषण आग लागली. या आगीमुळे मोठा स्फोट झाला. या घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. गुजरातमधील वलसाडच्या सारिगाम इथल्या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्यानं भीषण आग लागली. या स्फोटानं 3 मजली इमारत कोसळली. या 2 जण जखमी झाले असून 3घांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.